ज्या प्रकारे अथान पसरलेला विशाल समुद्र शांत भासला तरी तो खवला तर आयुष्याची नौका गर्तेत खोल बुडू शकते, त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती शांत असेल आणि तिच्या संयमाचा बांध तुटला तर वाच उभे राहते. समुद्र शांत असतो कारण तो खोल असतो. भरलेला घडा शांत असतो आणि अर्धा भरलेला घडा करत असतो. त्याचप्रमाणे ज्ञानी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत आपला संयम गमावत नाही, शांत राहते. परंतु समुद्राच्या शांततेचे कारण करून कोणी अवेळी आतातायीपणा केला तर समुद्र त्याला आपल्यात सामावून घेतो. त्याचप्रमाणे एखाद्या शांत व्यक्तीचा कोणी वारंवार गैरफायदा घेत असेल तर त्या व्यक्तीचा शांत स्वभाव प्रचंड ज्वालामुखीत परावर्तित होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे कुणी शांत आहे म्हणून त्याला बावट समजण्याची चूक करू नये. ती वादापूर्वीची ही शांतता असू शकते. प्रत्येकाने आपल्या मर्यादेत वागावे आणि ही मर्यादा आपण समुद्राकडून शिकू शकतो. ही व्यक्ती मला आवडली, पटली म्हणून त्यावर लिहावेसे वाटले. तुम्हीही अनुभवलं असेल की प्रचंड शांत व्यक्तीच्या नादाला सहसा कोणी लागत नाही. त्या व्यक्तीचा कुणाला अंदाज नसतो. त्यामुळे नाद न केलेलाच बरा असतो, नाही का?